मैत्रिणींनो, मोठ्या साईजमध्ये डिझायनर बाही कशी कट करायची आणि ती प्रॉपर पद्धतीने कशी स्टिच करायची ते आज मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमच्या सर्व काही लक्षात येईल। चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात। बाही लांबीला आपली 9 इंच आहे, मला 8 इंच पाहिजे तर 1 इंच मी शिल्लक ठेवलेली आहे। वरती आपल्याला 2 इंच सोडायची आहे, नंतर पुन्हा 2 इंच हे घ्यायचे आहे, मधात 1 इंच सोडायची आहे, नंतर पुन्हा 2 इंचाचा बॉक्स तयार करायचा आहे। तर असा तर मी हा बॉक्स 2 इंच ठेवलेला आहे, पण उंचीला आपल्याला इथे 1 इंच किंवा 1.25 इंच ठेवायचा आहे। 1 इंच किंवा 1.25 इंच ठेवून असा चौकोनी बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। आणि हा जो 2 इंचाचा बॉक्स तयार केला, इथे टेप ठेवून याचा मध्य काढून घ्यायचा आहे आणि असा आकार देऊन घ्यायचा। इथेही 2 इंचचा जे बॉक्स आहे त्याचा मध्य काढायचा आहे, असा आकार देऊन घ्यायचा आहे। चला तर मी तुम्हाला दाखवते आपला आकार कसा तयार झालेला आहे। तर इथे कटिंग मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगितलेले आहे, पण या पेपर कटिंगचा डिटेल्समध्ये व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे। ही 42 साईजसाठी बाही आहे। अगदी प्रॉपर सोप्या पद्धतीने ही बाही कशी कट करायची एकदम बारीक बारीक माप घेऊन मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे, तर तो व्हिडिओ नक्की बघा, लिंक मी त्याची वरी देते। ही जी पेपर कटिंग मी केलेली आहे ती मी अस्तरवर ठेवून घेतलेली आहे आणि अशी अस्तरवर कट करून घेतलेली आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, जे साडीमधले आपण ब्लाऊज पीस कट केलेले आहे त्यावर हे अस्तर ठेवायचे आहे आणि जे स्टोनची जे डिझाईन आहे त्याच्यासमोर आपल्याला हे अस्तर लावायचे आहे। स्टोनची जे 1.5 इंचाची डिझाईन आहे ती आपल्याला सोडून द्यायची आहे, त्याच्या पुढे अस्तर लावायचं आहे। आता वरतून मी उभ्या रेषेमध्ये एक कच्ची शिलाई मारून घेणार आहे, म्हणजे जेव्हा आपण बॉक्सच्या आजूबाजूला शिलाई मारू तेव्हा आपला अस्तर आणि कपडा सरकणार नाही। बघा, तर इथे मी उभ्या रेषेमध्ये जाड शिलाई मारून घेतलेली आहे, ती शिलाई आपण नंतर उसवणार आहोत। तर बघा, आता चौकोनी बॉक्सच्या बाजूला 1/2 इंचावर मी शिलाई मारून घेत आहे। चौकोनी बॉक्सचे काने कोपरे आपल्याला व्यवस्थित मारून घ्यायचे आहे, जेणेकरून आपली डिझाईन फिनिशिंगमध्ये येईल। तर इथे तुम्ही बघू शकता मी सगळीकडे शिलाई मारून घेतलेली आहे। आता जे चौकोनी बॉक्स आहे तिथे आपल्याला कट मारायचा आहे। कट मारून झाल्यावर बरोबर जिथे शिलाई मारलेली आहे तिथे आपल्याला बरोबर चौकोनीमध्ये कट करायचे आहे, व्यवस्थित काने कोपरे कट करायचे आहे आणि जिथे चौकोनी बॉक्सचा कोपरा येतो तिथे छोटे छोटे कट मारायचे आहे, जेणेकरून तुमची चौकोनी बॉक्सची डिझाईन ही फिनिशिंगमध्ये येईल। अशा तऱ्हेने बघू शकता मी चौकोनी बॉक्स व्यवस्थित कट करून घेतलेले आहे। आता आपल्याला असं मधातून सुद्धा कट करायचं आहे। तर बघा, आता आपल्याला हा कपडा आतमध्ये दुमत मारायचा आहे। दुमत मारल्यानंतर तो आतमध्ये व्यवस्थित काढायचा आहे आणि काने कोपरे पेन्सिलच्या मदतीने किंवा नोकदार वस्तूच्या मदतीने आपल्याला काने कोपरे हे काढून घ्यायचे आहे। मैत्रिणींनो, ही डिझाईन इतकी सुंदर तयार होते ना की यावर्षी या डिझाईनचा खूप सारा ट्रेंड चालू आहे। तर इथे मी व्यवस्थित काने कोपरे काढून घेतल्यावर अशी आपली चौकोनी डिझाईन तयार होते, 2 बॉक्स तयार होते आणि मधात जे टोक आलेले आहे तिथे आपल्याला मोती किंवा मार्केटमध्ये जे बारीक बारीक मणी मिळते ते लावायचे आहे। एकदम प्रॉपर पद्धतीने ही बाही कशी कट करायची त्याचा डिटेल्स व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकलेला आहे, मी अजूनही सांगते, तो नक्की जाऊन बघा, तुम्हाला नक्कीच फायदा होईल। डिझाईन अशी व्यवस्थित करून झाल्यावर आपल्याला वरती गोठासारखी बारीक शिलाई चौकडून मारून घ्यायची आहे, जेणेकरून डिझाईन जशीच्या तशी फिनिशिंगमध्ये दिसेल आणि कानेकोपरे जे आहे तिथे नखाने प्रेस करायचे आहे। आता खालच्या साईडने आपल्याला असा कपडा दुमत मारायचा आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे आपले जे अस्तर येईल ते समोरची जी स्टोनची पट्टी सोडून त्याच्या मागे येईल। मैत्रिणींनो, तुमच्याकडे असं स्टोनचे ब्लाऊज जर स्टिच करायला आले तर तुम्हाला अशीच करायची आहे। स्टोनची जी पट्टी आहे 2 इंचाची 1.5 इंचाची ती सोडून त्याच्या समोर तुम्हाला अस्तर लावायचे असे, त्यामुळे तुमच्या सुईला धक्का सुद्धा लागणार नाही। मैत्रिणींनो, या बाहीवरची जी स्टोनची डिझाईन आहे ती एका साईडला आली होती, एक तर ती समोरच्या साईडला येत होती किंवा मागच्या साईडला येत होती। तर ती मधात कशी आणायची याचाही व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकलेला आहे, तो बघितला नसेल तर जाऊन बघा। त्या व्हिडिओमध्ये मी डिझाईन तर मधात आणलीच, पण जी उभी उभी लाईनिंग आहे ती एका रेषेमध्ये पद्धतशीर कशी आणायची तेही अगदी बारकाईने सांगितलेली आहे। तुमच्या ब्लाऊजवर जर कोणतीही डिझाईन असेल तर तुम्हाला ब्लाऊज कसा कट करायचा याची सर्व माहिती मी त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे, तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्कीच बघा, लिंक मी त्याची वरी देते। तर बघू शकता मी काठाला शिलाई मारत आहे। ही शिलाई एकदम एकसारखी मारायची आहे आणि एकदम बारीक शिलाई घ्यायची आहे, जेणेकरून गोटसारखी ही
शिलाई येईल। तर बघू शकता किती व्यवस्थित आपली बाही तयार झालेली आहे। अशा पद्धतीने मी दोन्ही बाह्या स्टिच करून घेणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे। तर इथे बघा दुसरी बाहीही मी तशीच स्टिच करून घेत आहे। फक्त तुम्हाला एका गोष्टीकडे जास्त लक्ष द्यायचे आहे, जे चौकोनी बॉक्स आहे त्याच्या बाजूला जे आपण शिलाई मारत आहोत तर ती तुम्ही पाव इंचावरच मारायची आहे। असे व्हायला नको एका बाहीच्या डिझाईनवर तुम्ही जास्त शिलाई मारत आहात आणि दुसऱ्या बाहीच्या डिझाईनवर कमी, तर तुमच्या बाहीची डिझाईन ही कमी जास्त होऊ दिसते आणि ती दिसायला व्यवस्थित दिसणार नाही। तर बघू शकता इथे मी प्रत्येक वेळेस माप घेऊन शिलाई मारत आहे आणि बॉक्स चेक करत आहे। तर बघू शकता दोन्ही बाही मी अशा पद्धतीने तयार करून घेतलेल्या आहेत। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की सांगा। चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल। आणि अजूनही मी माझ्या चॅनलवर खूप सारे व्हिडिओ टाकलेले आहेत, ते व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसेल तर जाऊन बघा। तर इथे फक्त आता आपल्याला बाहीला मोती लावून घ्यायचे आहे। तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।